नमस्ते काकी, नाव सांगा तुमचं. माझं नाव अपर्णा धर्मट्टी. ओके. मी सरांना माझ्या आईची ट्रीटमेंट होती सरांकडे, तेव्हापासून ओळखते. आईंची ट्रीटमेंट 2009 मध्ये चालू होती, मध्ये चालू किडनीसाठी चालू होती. हां, त्यांनाही छान फरक आला, त्याचं डायलिसिस थांबलेलं. त्याच्या आधी माहिती आहे ते, पण ट्रीटमेंटसाठी आईला नेलं होतं आधी हां, त्यांच्याकडे. आता तुम्हाला काय त्रास झाला तर आणि मला किती पण दिवसापूर्वी same झाला? त्रास झाला होता डिसेंबर महिन्यात. डिसेंबर 2024 मध्ये काय त्रास झाला होता? एकदम बीपी हाय झालं होतं, हायपर टेन्शन आणि शुगर वाढली होती माझी. हां. त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. ओके. आणि त्याचा इफेक्ट माझ्या किडनीवर झाला. ओके. किडनीवर होऊन युरिन आउटपुट बंद झालं होतं, डायलिसिस करावं लागलं मला. ओके, किती होतं क्रिएटिन? त्यावेळेला 9.5 होतं. 9.5 वरती 5 होतं. वरून. आणि बाकी इतर लक्षणं वगैरे काय होती? बाकी लक्षणं तेच, अंगावर सूज वगैरे ते होतं. ओके. आणि शुगर पण वाढलेली होती. शुगर पण वाढली होती. बरं, आत्ता आपण त्यावेळेस काय आणखी काय त्रास होतो तुम्ही सांगाल मॅडम? म्हणजे बीपी, शुगर आणि हे क्रिएटिनिन तिन्ही पण वाढलेलं होतं, त्यामुळे जास्त त्रास होता. पण इकडे आल्यापासून मग डायलिसिस फर्स्ट ऑफ ऑल बंद झालं. ओके. डायलिसिस कंटिन्यू त्यानंतर आपण औषधं कधी चालू केली? साधारणतः जानेवारीच्या पहिल्या वेळेस. नाही, 22 डिसेंबरला तुम्ही आलाय. 22 डिसेंबरला आलात त्यावेळेस. हां, 22 डिसेंबरला आले त्यावेळेला हे डायलिसिसवरतीच होती. ती डायलिसिस चालू होतं आठवड्यातून हां, त्यावेळेस डायलिसिस चालू केलं ते. 3 वेळा डायलिसिस सांगितलं होतं त्यांनी, म्हणजे जिकडे ट्रीटमेंट चालू होती. मग डायलिसिस पूर्ण बंद 10 ते 12 आता. डायलिसिस झाले माझे. ओके. हां, त्याच्यानंतर इकडे आल्यापासून डायलिसिसची काही गरज नाही पडली. क्रिएटिनिन आता पूर्ण नॉर्मल आहे. आता कुठला त्रास वगैरे? आता नाही काही. काहीच नाही हां, त्रास. आणि आता काहीतरी तुम्ही जॉब पण तुमचा जॉईन चालू केलं. कधीपासून मागच्या महिन्यापासून. मागच्या महिन्यापासून जॉईन. म्हणजे डिसेंबर 22ला इकडे आलो होतो आणि लास्ट मंथ लगेच 1 महिना ट्रीटमेंट, 1-1.5 महिना ट्रीटमेंट घेऊन ती बॅक टू स्कूल जायला लागली. परत टीचर आहे ती, तर स्कूल पण जॉईन केली लगेच तिने. बरं. आणि तेवढा फरक पडला म्हणजे. बरं, आता किडनीसाठी आपल्याकडे भरपूर बाहेरून पेशंट भरपूर येतात किडनी ट्रीटमेंट घेण्यासाठी. त्या लोकांना काय सांगाल तुमचा अनुभव? त्यांना मी आधीपासून सांगते की डॉक्टर चांगले त्यांच्याकडे या म्हणून, खाडे डॉक्टर, आणि फरक पडतो. महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करावी त्यांनी. आणि असंच असं काही नाही की सरांकडे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट उशिरा रिकवर होतं त्याने. असं काही नाही, फास्ट रिझल्ट्स पण भेटतात आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी. तर ते गैरसमज आहे लोकांचा ऑलमोस्ट, तर तसं काही नाही आहे. आहे सर पण पॉझिटिव्ह आहे. आता सध्या तुम्हाला कुठला त्रास आहे काय? नाही, आता आज आपली ट्रीटमेंट घेऊन सुद्धा आता 4 महिने झालं चालू आहे आपली. त्यातल्या पण मागच्या 15 महिन्यामध्ये थोडं म्हणजे 15 दिवसच गेले, 15 दिवस गॅप दिला आपण. तर आता ह्या ट्रीटमेंटमध्ये आता सध्या ॲट प्रेझेंट काय काय त्रास आहे? सध्या तसं काहीच नाही, काहीच त्रास नाही, एकदम डायलिसिस बंद आहे, कॅथ काढलाय, क्रिएटिन. हां, त्यांचं क्रिएटिन आता लास्ट 2.9 वरती आहे. ते पण थोडंसं हळूहळू ते कमी होऊन जाईल आता. ठीक आहे, युरिन आउटपुट चांगला आहे, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. चालतंय, थँक्यू सो मच. ओके ओके.